नमस्कार, मी ऋतुजा विरामणे स्वागत करते तुमचं। आज आपण उठण्याच्या दिवशीचा पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। उठण्यासाठी आम्ही हॉलवर जाणार होतो, त्याआधी घरातल्या देवाला पानाचा विडा ठेवून ओटी भरत आहे नवरीबाई आमची। हे पहा, विडा ठेवलेला आहे आणि आता खण नारळाने घरातल्या देवांची ओटी भरत आहे। बहीण आहे बाजूला, सांगत आहे तिला कसं कसं करायचं ते। आता ओटी भरून झाल्यानंतर इथे तुळशीला पानाचा विडा आणि दिवा लावलेला आहे। इथं मुहूर्त मेढ आहे, तिचीही पूजा केलेली आहे नवरीबाईंनी, दिवा लावलेला आहे। आणि नंतर आम्ही इथून निघणार होतो। दुपारची वेळ होती, जेवण वगैरे झालेले होते आणि नंतर देवांना नमस्कार करून आम्ही आता सगळे इथे हॉलमध्ये बसलेलो आहोत। कुंकवाचा टिक्का पुरुष मंडळांना बहिणीचा मुलगा लावत आहे। मामा लोक आहेत, बाजूचे हे भाऊ आहेत, त्यांना सगळ्यांना पुरुष मंडळींना बहिणीच्या मुलाने टिका लावला आणि त्यालाही नंतर मुलांनी टिका लावलेला आहे। नंतर इथे बहिणीची मुलगी आहे, तिनं सगळ्या महिला आहेत सुवासिनी, त्यांना हळदी कुंकू लावलेलं आहे। घरातून निघताना शुभ असं हळदी कुंकू आणि टिका लावून नंतर आम्ही निघणार होतो। आता सगळ्यांना तिने हळदी कुंकू लावलेलं आहे। बहिणीची मोठी मुलगी आहे ही आणि छोटीचं आता लग्न आहे। हे पहा, आता परत तिने सगळ्या देवांना नमस्कार केला आणि घरातील सगळ्यात मोठे आई वडील, मामा मामी, आम्ही जे सगळे बसलेलो होतो त्यांना सगळ्यांना तिने नमस्कार केला। हे बाजूचे आहेत काका काकी, त्यांचाही आशीर्वाद घेतला तिनं। छोटे मामा मामी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला। बहीण आणि दाजी दोघेही भावूक झालेले निघताना नवरीबाई, आणि नवरीबाईचेही डोळे पाणवलेलेच होते। इथे फोटो काढला एक सगळ्या मुलांबरोबरही। हे सगळे आमचे फॅमिली मेंबर आहेत। निघताना आम्ही इथे घरात बसून सगळ्यांनी सेल्फी काढले आणि नंतर गणपती बाप्पा मोरया करून आम्ही सगळे घरातून बाहेर निघालो हॉलवर जाण्यासाठी। पुण्यावरून आम्ही सातारला निघालेलो होतो, दुपारची वेळ होती। सगळेजण आता बाहेर आलेले आहेत घरातून। हे पहा, सगळे हे घरातले मंडळी आहोत आम्ही, सगळे फॅमिली आहे आमची भरपूर मोठी। बाहेर आल्यानंतरही सगळ्यांचं चाललेलं काय कुणाचं राहिलं आहे का इथेच पहा असं। सातारवरून परत येणं काय होणार नव्हतं पुण्याला, त्याच्यामुळे आता आम्ही जिन्यानेच सगळेजण खाली चाललेलो आहोत। कलोऱ्या पुढे आहेत, त्याच्यानंतर नवरीबाई आम्ही सगळे मागून तिच्या जिन्यातूनच खाली गेलेलो होतो। बाजूच्या वहिनीही आहेत आमच्याबरोबरच आणि आम्ही सगळे भाऊ बहीण सगळे एकत्र अशी खाली आलो। गाडीही खूप छान सजवलेली होती। ही नवरीबाईची गाडी आहे, आजूबाजूला मामांच्या गाड्या आहेत, काकांच्या गाड्या आहेत, बाजूच्या वहिनींचीही गाडी होती। अशा 4-5 गाड्या आम्ही एकत्रच जाणार होतो। हे बाजूचे भाऊ आहेत, त्यांनी नारळ वाढवून गाडीची पूजाही केलेली होती आणि नंतर इथे आता नवरीबाई आमची गाडीत बसायला आलेली आहे। हे पहा, नवरीबाई गाडीत आता बसत आहे आणि पाठीमागे कलोऱ्याही आलेल्या आहेत। बहिणीची मुलगी, माझी मुलगी, भाची अशा कलोऱ्या मागे गाडीत बसलेल्या आहेत। पुढे नवरीबाई आहे, बहिणीचा मुलगा गाडी चालवत आहे। तिथून आम्ही सगळ्यात आधी गणपतीच्या मंदिरात गेलेलो होतो। तिथे विडा नारळ वगैरे ठेवलं। चिंतामणीचं मंदिर आहे हे। गणपती बाप्पाच्या दर्शनाने शुभकार्याला सुरुवात केलेली होती सगळ्यात आधी नवरीबाईंनी। आता दर्शन घेऊन नंतर आम्ही इकडे तुळजाभवानीचं मंदिर आहे, घराच्या बाजूलाच आहे, तिथेही नवरीबाई गेली। देवीची खणानारळाने ओटी भरली आणि नमस्कार केला, प्रदक्षिणा घातल्या। आम्ही सगळेच मंदिरात गेलेलो होतो। तिथून पुढे इथे खंडोबा मंदिर आहे, तेही जवळच आहे, तिथेही ओटी वगैरे भरली आणि आम्ही हॉलवर पोचलेलो आहोत। या सगळ्या गाड्या आमच्याच आहेत। भरपूर प्रशस्त असा स्वराज लॉन्स आहे, खूप मोठा होता, लाइटिंग वगैरेही केलेली आहे। खूप छान असं प्रशस्त आणि सुंदर असा लॉन्स आहे हा। रात्रीचं उठणं इथेच होणार होतं। आम्ही पोचलेलो आहोत,
7 वाजलेले होते आणि खूप छान इथे तयारीही केलेली होती. पाहू शकता किती मोठा आहे. लग्न पण बाहेर घ्यायचं होतं, पण पावसामुळे लग्न आत ठेवलेलं हॉलमध्ये आणि हळदी आणि उठण्याचा कार्यक्रम हा बाहेर लॉन्सवर ठेवलेला होता. आता रात्री आमच्याकडे उठणं असतं. उठण्यासाठी मंडप सजवलेला आहे. खूप छान डेकोरेशन केलेलं मंडपाचंही. आणि आम्ही इथे आता सगळेजण बसलेलो आहोत. सगळ्या माझ्या बहिणी, मावश्या वगैरे आहेत. इथं बच्चे कंपनींचेही चालू आहे गप्पा टप्पा. नवरीबाई तयार होऊन आलेली आहे. खूप छान दिसत होती. अगदी रूप कसं तिचं खुलून आलेलं आहे. हिरवा चुडा, मेहंदी, साडी. नवरीबाई खूप छान दिसत आहे आमची. इकडे उठण्याचीही तयारी केलेली आहे. नारळाच्या पाण्यात उठणं कालवलेलं आहे आणि इकडे मांगटिके लावून आम्ही सगळे जण आता आलेलो आहोत. आता विडा ठेवलेला आहे आणि उठणं लावायला आजीबाईंनी सुरुवात केलेली आहे. नवरीची आजीबाई आहेत या. सगळ्यात आधी त्यांनी ओवाळलं, नंतर या मोठ्या मामी नवरीची, माझी भाऊजाई मोठी, नंतर छोटी भाऊजाई, असं सगळ्याजणी येऊन नवरीला ओवाळून उठणं लावलेलं होतं. सगळ्याजणी आमच्याकडे असं उठण्याची पद्धत आहे. आलेल्या ज्या महिला आहेत सुवासिनी त्या पहिल्या लावतात, नंतर इतर महिला लागतात. 5 बायकांनी उठणं लावून झाल्यानंतर इथे वरधावा म्हणून बहिणीचा मुलगाही बसलेला आहे. त्याला 5 बायकांनी लावल्यानंतर तो उठणार होता. बहीण आहे माझी मावस बहीण, तिनेही उठणं लावलं. नंतर मी आले आणि उठणं लावलं नवरीला आणि वरधाव्याला. दोघांनाही ओवाळून दोघांनाही उठणं लावलं. छान फोटो काढून घेतले दोघांबरोबर. वरधावा हा 5 बायका तरी उठणं लावेपर्यंत आमच्याकडे बसवला जातो, तसा इथे बसलेला आहे. ही आत्याबाई आहे, ही माझी मोठी बहीण आहे, मोठी मावशी. असं हातावर पण तिने मेहंदीने काढलेलं होतं. आणि ही माझी आता बहीण आहे, नवरीबाईची आई. तिने उठणं लावून गळ्यात पडलेली आहे. खूप भावूक झालेली होती. रडू आवरत नव्हतं तिला. कसं तरी आवरलं, पण नवरीबाई खूप रडायला लागली. नंतर आम्ही सगळ्यांनी तिला सावरली. रडू नको, असं सगळ्यांचं उठणं लावायचं आहे असं म्हणून. नंतर मग ती व्यवस्थित झाली. नंतर राहिलेल्या महिलांनी होतं ते उठणं लावलं. ही बहीण आहे नवरीबाईची. नंतर ही मावस बहिणीची मुलगी माझ्या. सगळ्यांनी उठणं लावलं. ही भाची आहे, ही माझी बहीणच आहे, तिनेही उठणं लावलं. ही माझी सुनबाई आहे, बहिणीची सुनबाई. नंतर ही बहिणीची मुलगी, ही माझी मुलगी. छान सगळ्यांनी उठणं लावून फोटो काढून घेतले. फोटो काढताना फक्त मी व्हिडिओ केलेला आहे, उठणं लावताना काही व्हिडिओ केलेला नाही. थोडं थोडंच उठणं लावलेलं होतं सगळ्यांनी. या मैत्रिणी, हे बहीण आहे, जावई, हे आजोबा आहेत नवरीबाईचे उठणं लावण्यासाठी आलेले. हे मोठे मामा मामी, हे छोटे मामा मामी. नंतर इथे बहीण आहे माझी आणि दाजी आहेत. हे दादा वहिनी आहेत नवरीबाईचे. नंतर आई वडील दोघेही थोडेसे भावूक झालेले उठणं लावतानाही. हा भाऊ नवरीबाईचा. नंतर हा माझा मुलगा आणि भाचा. ही सगळी बच्चे कंपनी आमची गँग आहे. ही सगळी खूप छान फोटो आलेले आहेत सगळ्यांचे. नंतर ह्या आम्ही भाऊजया, बहिणी असे सगळे एकत्र येऊन फोटो काढले. ह्या कलोऱ्या आहेत, कलोऱ्यांबरोबर मी फोटो काढून घेतला. ही सगळी आमची फॅमिलीतली मेंबर आहेत. हे सगळे पुरुष मंडळ फॅमिलीतले आमच्या. नंतर आम्ही इथे छान असा रील केला. रील पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. खूप छान व्हायरल झालेला आहे. नंतर इकडे सगळेजण येऊन डीजेवर डान्स करत होते. खूप छान सगळ्यांनी एन्जॉय केलं पिंकीचं आमच्या उठणं. आम्ही पिंकी बोलतो, सायली नाव आहे पण तिचं. खूप छान असं सगळेजण एन्जॉय करत होते, नाचत होते गाण्यांवर. मामा मामी, मावश्या, कलुऱ्या, वरदावे सगळेच नाचत होते.
यांची सगळ्यांची सोय लॉन्सवर केलेली होती, हॉलवर म्हणजे झोपण्याची वगैरे सगळी छान सोय होती. भरपूर मोठा लॉन्स आहे आणि त्याच्यामुळे इथे भरपूर असं एन्जॉय करायला मिळालं आम्हाला. रात्रीच आलेलो आम्ही होतो आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं, त्याच्यामुळे छान सगळ्यांनी एन्जॉय केलं. रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही डान्स करत होतो सगळेजण. ते आकाशात तल्लीन होऊन सगळेजण डान्स करत आहेत. नवरीबाई खूप खुश होती आणि नाचत होती. पाहू शकता तुम्ही नवरीबाईलाही. वरदाव्यांनी नवरीबाईला उचलून घेतलेली आहे आणि डान्स करत आहेत. तीही छान एन्जॉय करत आहे. सगळ्यांनी मस्त डान्स करून झाल्यानंतर जेवणाची खूप छान अरेंजमेंट केलेली होती. सगळेजण आम्ही डान्स करून झाल्यानंतर इकडे जेवणासाठी आलेलो होतो. भरपूर पदार्थ होते जेवणाचे आणि टेस्टही खूप छान होती. इकडे माझी भाचीने बहिणीसाठीही जेवण घेतलेलं आहे आणि दोघींची ताट घेऊनही आता जेवणासाठी चाललेली आहे. इकडे बहिणीच्या मुली, माझी मुलगी, इतर सगळे एकत्र असे जेवायला बसलेले. जेवणाची अरेंजमेंट ही खूप छान केलेली होती. पाहू शकता तुम्ही. मस्त असं एकत्र बसून सगळेजण आपापल्या टेबलवर बसलेले आहेत, जेवणाचा आस्वाद घेत आहेत छान. इकडे नवरीबाई, तिच्या मैत्रिणी आहेत, वरदावे आहेत, हे दोघेजण, माझा मुलगा आणि तिचा भाऊ भाचा त्यांच्याबरोबर बसलेली आहे. इकडे माझ्या बहिणीची फॅमिली आहे, तीही छान एकत्र बसून एन्जॉय करत आहेत जेवण. इकडे माझी बहीण, दाजी, मुलगी, जावई त्यांची फॅमिली आहे. इकडे मामा लोक आहेत. सगळेजण असे मस्त ग्रुपने बसलेले होते प्रत्येक टेबलवर. इकडे ताईची सासूरवाडची फॅमिली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.